खरं सांगू का, यशचं नाव काढलं ना, माझी भाजीवाला म्हणाली, अगो मावशी तो यश येणार असेल ना तो मला सांग बरं का, मी सुट्टी काढून येते. इतक्या हा तरुण आणि तरुणी म्हणजे यशच्या प्रेमातच आहे ना. तर हे सगळं हे सेलिब्रिटी, 2 सेलिब्रिटींच्या आपण आई आहात, कसं वाटतं आपल्याला? छान वाटतं. आणि आज तरी तुम्हाला यशच्या आईवर समाधान मानून घ्यावं लागेल. आणि बहुतेक वेळा असंच होतं, ते दोघंही जण त्यांच्या कामानिमित्त इतके म्हणजे हे असतात, बिझी असतात की बहुतेक वेळा त्यांचं सगळं ग्लॅमर मीच घेते असं मला वाटतं. कारण लोकांशी डायरेक्ट संपर्क माझाच येतो. आणि खरं तर हे असे तू आज जसं मला प्रश्न विचारणार आहे ते इंटरव्ह्यू माझे नेहमी चालू असतात. कोणी ना कोणीतरी मला खूप प्रश्न विचारत असतात, मैत्रिणी नेहमी अशा छोट्या छोट्या माझ्या मुलाखती बरेच वेळा होत असतात. पण ही अशी आज सगळ्यांसमोर आणि छान अगदी तू छान अनुभव आहे मला. दोघांची आई म्हणून एक म्हणजे खरंच समाधान तत्व आता विचारलं सांगते की ते छानच वाटतं, कुठल्या आईला वाटणार नाही. आणि कुठल्याही फील्डमध्ये मला असं वाटतं जेव्हा तुमच्या मुलांवरनं आईला ओळखलं जातं, आई वडिलांना, तर ती गोष्ट ही छानच असते ना. त्याच्यात जे आपण नाव काढणं म्हणतो ते असं, आधी माझी मुलं म्हणून त्यांना ओळखत होते, आता त्यांची आई म्हणून मला ते छानच वाटतं. बरं, अमृता आणि अभिषेक यांचं बालपण कसं होतं? त्यांच्या काही आठवणी म्हणजे काय आता सांगत बसले तर 3 तास सुद्धा कमीच पडतील. सगळे मला तेच वाटतं तू पुस्तक लिही आता, एवढ्या आठवणी आहेत म्हटलं हरकत नाही. आणि बालपण म्हणजे काय, आमचं जे आयुष्य होतं ते त्यांचं बालपण होतं खरं तर. म्हणजे त्यामुळे थोडंसं माझी आणि माझ्या मिस्टरांची बॅकग्राऊंड सांगते, त्यांच्या बाबांची माझी, की आम्हाला दोघांनाही तसं म्हणजे आधीपासून नाटकाची वगैरे सगळ्याची आवड होती. मी पण अगदी म्हणजे 4थीत असल्यापासून नाटकात कामं करते. काय माहिती म्हणजे आमच्या आजूबाजूला जे काय असं हौशी लोक असतात, जळगावात आम्ही राहत होतो, तर हौशी मंडळी असतात, त्यांना काय वाटत होतं माझ्याबद्दल माहिती नाही, पण मला घ्यायचे नाटकामध्ये. आणि 1-2दा आधी एकांकिकांमध्ये वगैरे काम केल्यानंतर मग राज्यनाट्य स्पर्धेत पण मी भाग घेतला होता. मला घेतलं होतं त्यांनी, मी 9वीत होते तेव्हा. मग त्याच्यात मला आणि पहिलं अभिनयाचं बक्षीसही मिळालं. म्हणजे आता या सगळ्या आठवणी येत आहेत. तर तसं मग नंतर माझं नाटक वगैरे हे असं हाऊस म्हणून चालू होतं, कारण शिक्षण म्हणजे मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, त्यामुळे ते शिक्षण सुरू झाल्यावर थोड्याशा या गोष्टी मागे पडल्या. पण लकीली माझं लग्न अशा व्यक्तीशी झालं की त्यांनाही नाटकाची आवड होती. त्यांना पण त्यांच्या घरातून सगळे कलाकार आहेत, त्यांचे भाऊ सुद्धा गाणं म्हणतात, नाटकात कामं करतात. ते स्वतःही त्यांनी भरपूर म्हणजे केलेले आहेत, अभिनय वगैरे सगळ्या गोष्टी अशा छान. त्यामुळे माझं ते लग्नानंतर थोडंसं आमचं सुरू राहिलं. म्हणजे त्यांचा बिझनेस होता, मी पण मुलांसाठी म्हणून मी हाऊसवाईफ होते, त्यामुळे आमचं घरातच मी असायचे. त्यामुळे आम्ही दोघांनी मग जरा हाऊस म्हणून नाटक वगैरे सुरू केलेलं होतं. आणि ती वेळ अशी होती की तेव्हा अभिषेक हे लहान होते, म्हणजे त्यांच्यावर ते कळत न कळत थोडेसे संस्कार होत गेले. म्हणजे मला असं आठवतं की आम्ही जेव्हा पहिल्यांदा केलं होतं नाटक, काहीतरी संगीत संशय कल्लोळ का असं काहीतरी होतं, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिसला आम्ही रात्री दोघं जायचो. तर अभिषेक अगदी असा छोटासा होता, म्हणजे रांगत होता तेव्हा, तो चालत सुद्धा नव्हता, 7-8 महिन्याचा असेल. तर तो पूर्ण हॉलवर रांगायचा, म्हणजे झोपायचा नाही, रडायचा नाही, काही नाही, त्याला सगळं आवडायचं. आणि त्याला काही जण उचलून घ्यायचे कडेवर नाटकात काम करणारे वगैरे की सहज म्हणून. तर त्याला असं वाटायचं ते प्रॅक्टिस जी चालू आहे तर त्याला असं वाटायचं ते आपल्याशी बोलतात, तर तो पण त्यांना त्याच्यातनं रिस्पॉन्स द्यायचा आणि चेहरे बिरे करून अगदी बोलायचा. असं त्याला ते म्हणजे ते कळत न कळत होत गेलं. नंतर अमृताच्या वेळेला जेव्हा मी प्रेग्नंट होते, म्हणजे माझी ती पोटात होती खरं, तेव्हा मी एक नाटक केलं होतं. म्हणजे त्याचा पहिला प्रयोग केला तेव्हा मी पोट दिसत नव्हतं, त्यामुळे हरकत नाही. मग दुसऱ्या प्रयोगाच्या माझं पोट बऱ्यापैकी दिसत होतं, मग त्यामुळे म्हटलं आता नाही करत आणि त्रासही होईल. त्यामुळे अमृता म्हणते की माझं पहिलं पदार्पण स्टेजवर पोटात असताना झालं. त्यामुळे मग बाकी नंतर त्यांचं शिक्षण चालू होतं आणि हे असायचं, बाकी शाळेतल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यात ते भाग घ्यायचे. किंवा मग आता मला जर असं काही, अभिषेकचं कसं होतं आता त्याचं आधी सांगते थोडंसं हे, की तो खूप असा एकपाठी आहे, त्याचं पाठांतर जबरदस्त होतं लहानपणापासून. आणि तो खूप बोलगेवडा पण होता, खूप वोकल होता, त्यामुळे त्याला बोलायचं फार आवडायचं सगळ्यांशी. त्याला असं ते
खूप असायचं. जेव्हा त्याला शाळेत घातलं, अगदी म्हणजे छोटा पहिल्यांदा आपण जे प्ले ग्रुप म्हणतो तसं, तर शाळेत तो गेला 1-2-3 दिवस आणि घरी आला तो इतकं म्हणायला लागला ते श्लोक सगळे पाठ त्याचे. म्हणजे म्हटलं बापरे, हा 2 दिवसातच एवढं सगळं शिकलाय. आणि बडबड गीतं वगैरे पूर्वी असायची बघ पुस्तकं, मग त्याला मी ते अशी म्हणून दाखवायचे. त्याला काही वाचता येत नव्हतं, तर चित्रांवरनं सगळी बडबड गीतं त्याची पाठ झाली होती, अख्खं पुस्तक सगळं पाठ. त्यामुळे मग मला असं वाटायचं की चला ह्याला हे जरा आवडतंय अशा गोष्टी. मग एक तो KGत असताना एक अशी पेपरमध्ये एक नाट्यछटा आली होती, बबलू थापाडे म्हणून. तर मग अभिषेकला म्हटलं तू करशील का शाळेमध्ये? आधी नाही म्हणाला, नाही मी नाही. त्याला अशी सवय प्रत्येक गोष्टीला आधी जरा नाही म्हणायचं. मग थोडासा आग्रह केला की ठीक आहे आता तू म्हणतेस तर करतो. आणि त्यांनी केली ती. आणि इतकं सुंदर म्हणजे KGत असताना अगदी सभाधीपणा जो आपण म्हणतो त्याला काही भीती नाही, काही नाही, व्यवस्थित अगदी असा बोलल्यासारखा बक्षीसही मिळालं. मग नंतर 5वीमध्ये असताना सुद्धा 5वी ते 10वी गटाचं हे होती, डिबेट स्पर्धा होत्या किंवा वक्तृत्व स्पर्धा आपण म्हणतो तसं. तर त्याच्यात विषय होता की मोठेपणी काय व्हावं असं वाटतंय तुम्हाला वगैरे अशा टाईप काहीतरी होता. तर त्याला मी लिहून दिलं होतं की मी खगोलशास्त्रज्ञ झालो तर वगैरे असं मला ते आवडते. कारण त्याला आवडायचं, त्याला ग्रह ताऱ्यांचं खूप हे होतं. तर त्याला शोभेल अशा भाषेत मी ते लिहून दिलं होतं की जसं काही तोच बोलतोय बा असं. आणि त्याने ते इतकं सुंदर सादर केलं. आणि त्याचा शेवट असा होता की आई मी बाबांना सांगितलं की मला दुर्बीण घेऊन द्या आणि जर मी पुढे जाऊन संशोधन करेल म्हणजे माझं नाव धूमकेतूला दिलं जाईल. जसं ॲलेचा धूमकेतू म्हणतात तसं अभिषेक धूमकेतू, एवढी त्याची मजल गेली होती. म्हणजे असं त्याने छान ते केलं त्याला. आणि 5वी ते 10वी गटात त्याला पहिलं बक्षीस मिळालं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढासा मुलगा पहिलं बक्षीस गेला. म्हणजे असे त्याच्यात गुण होते ते. आणि अमृताचं तसं उलट होतं. म्हणजे ती खूपच अबोल होती, तिला बोलायला फारसं आवडायचं नाही. कोणी बाहेरचे लोक येऊन बसले की तिशी आत लपून बसायची आणि विचारायची खाणाखुणा करून कधी जाणार आहेत म्हणजे असं तिचं होतं. तिला खूप बोलायचा कंटाळा, म्हणजे आवडायचंच नाही फारसं तिला. त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की एक ही अशी शांत मुलगी अभ्यास. हो तेच. तेव्हा जर कोणी म्हटलं असतं की RJ होणार आहे तर मी त्या व्यक्तीला अगदी वेळात काढलं असतं की शक्यच नाही. ती इतकी म्हणजे पण तिला आवडायचं, ह्या ॲक्टिव्हिटी सगळ्या आवडायच्या. ती शाळेत पण भाग घ्यायची आणि ते सगळी आवड तिच्यात ती होतीच. फक्त ती खूप बोलायची नाही, तिचं ऑब्झर्वेशन जास्त होतं. आणि अभिषेकला आम्ही असं शिबिरात वगैरे टाकायचो, वर्कशॉप जे असतात ना, नाट्य शिबिरं सुट्टीमध्ये, तर ती पण मागे लागून जायची. आणि मला असं व्हायचं की हा मोठा आहे आता, समजा 5वीत आहे अभिषेक, 4थीत आहे, तर तो जरा राहील, ही एवढा वेळ कशी राहील एवढीशी मुलगी. तर ती राहायची पण, तिला काहीही नसायचं. म्हणजे तसे तिचे पेशन्स खूप होते. वयाने लहान असूनही ती सगळं त्याच्या बरोबरीने करायची. असं त्यांचं बालपण होतं. म्हणजे थोडंसं घरातलं वातावरण, थोडंसं म्हणजे आड्यात आहेत तर पोऱ्या घेता आपण म्हणतो घरामध्येच आणि आपोआप होत जातं असं आपण ठरवलं. आई वडिलांकडूनच ते मुलांकडे आलेलं आहे थोडक्यात. पण ती खोडकर होती का दोघंही, का खोडकर अभिषेक भांडण असं काही करायची? अभिषेक खोडकर होता. अमृताचं असं खोड्या असंच नसायच्या तिचं. ती पण तिला तिच्या खोड्या काढलेल्या आवडायच्या आणि अभिषेकला तिच्या खोड्या काढलेल्या जास्त आवडायच्या. त्यामुळे पण तो लहान होती तेव्हा ती तिची खूप काळजी घ्यायचा. म्हणजे थोडंसं मोठं झाल्यावर मग जरा ते थोडंसं सुरू झालं होतं. पण अभिषेक तर म्हणजे खूपच खोडकर होता. म्हणजे तो शाळेत पण जायचा ना, मी म्हटलं जेव्हा पहिला घातलं होतं त्याला प्ले ग्रुपमध्ये, तेव्हा तो हॉलमध्ये सगळी त्या घ्यायच्या शाळा, सगळी मुलं शाळेतच आतमध्ये हॉलमध्ये असायची. हा किचनमध्ये असायचा त्यांच्या आणि फ्रीज उघडून व्यवस्थित खायला वगैरे द्या मला असं मागायचा. नंतर आमच्या समोर एक जण राहायचे, त्यांच्या घरी जायचा आणि त्याला सगळे डबे माहिती झाले होते कशात काय, या डब्यातलं मला हे दे, त्या डब्यातलं ते दे, असं सगळं. आणि तो खोडकरपणा त्याच्यात होता. त्याचा एक तो किस्सा खूप फेमस आहे, सगळ्यांना तो आमच्या नातेवाईकांमध्ये खूप व्हायरल झालेला आहे की अमृता अशी लहान होती, ती अभिषेक मोठा आणि अमृता लहान, 4 वर्षांनी लहान, 4-5 वर्षांनी. तर अगदी ती ताणी होती, पाळण्यात होती आणि त्याचे बाबा आले संध्याकाळी ऑफिसमधून. तर ते जवळून काहीतरी बघायला लागले, ती जर रडायला लागली. तिला काही कळलं नसेल, एकदम जरा रडली ती. तर अभिषेक किती लहान असेल तेव्हा, दाना म्हणजे तो हार्डली 4-5-4 साडेचार वर्षाचा असेल.
तर तो तिला सांगत होता, घाबरू नको अमृता, घाबरू नको, आपले बाबाच आहेत, भूत नाहीये. असे त्याचे किस्से खूप आहेत म्हणजे बोलण्याचे. हो, तो सगळ्या अख्ख्या कॉलनीत फिरायचा. आणि त्याची एक स्वतंत्र डिक्शनरी होती अभिषेकची, शब्दांची, शब्दकोश त्याचा असायचा. तो प्रत्येकाला वेगळं नाव द्यायचा. म्हणजे एक त्याचे मोठे काका होते, ते माझ्या वडिलांसारखे बऱ्यापैकी दिसायचे. मग त्यांचं नाव त्यांनी काजोबा ठेवलं होतं. त्यांनी आजोबा, काका पण आजोबांसाठी काजोबा. आणि त्याचे अजून एक मोठे काका होते, तर ते बऱ्यापैकी यांच्यासारखे दिसायचे, त्याच्या बाबांसारखे. खूप साम्य दोघांमध्ये. तर त्याचं नाव काय ठेवावं त्यांनी? बाबी काका. बाबांसारखे दिसतात म्हणून बाबी काका. त्याचे असे ते खूप सगळ्यांना तो नावं ठेवायचा. चंद्राला त्यांनी त्याचंच एक नाव ठेवलं होतं, दिंबा. तर ते सगळे आमची अख्खी कॉलनी दिंबा म्हणायला लागली होती, कोणीच चांदोबा म्हणत नव्हतं. असे त्याची ते होती. म्हणजे तो सगळीकडे त्याच्यामध्ये खेळकर होता. म्हणजे लहानपणापासून आणि शाळेतून यायचा ना तो संध्याकाळी, तर अभ्यास तर करायचा, तसा तो हुशार होता, पण घरी आल्यावर त्याचा सगळा भर असायचा नकलांवर. सगळ्या शिक्षकांचा नकला करून दाखवायचा. मुलं कशी डबा खातात, काय सगळं. त्याला म्हटलं, अरे तू शिकवतात तेव्हा ते शिकवण्याकडे लक्ष देतोय का ते कसे बोलतात काय. पण ते होतं त्याच्यात, ते यायचं म्हणजे अचानक यायचं. अमृता सुद्धा नकला करायची, तिचं सुद्धा ते होतं. तिला पण असं अगदी बरोबर ती आवाज काढायची, जे बाहेर विकायला येतात ना, खवा विकणारे किंवा मटकी वगैरे विकणारे, सही आवाज काढायची ती. आणि कोणाकडे जाऊन आली की त्या आजोबांची वगैरे नक्कल करून दाखवायची आल्यावर. पण हळूहळू असायचं तिचं असं. म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये अभिनयाची आवड किंवा नक्कल करणं, पाठांतर, तो स्वभावच तसा होता, लहानपणापासूनच होतं. आणि मग या क्षेत्रात येण्यासाठी अभिनयाचं त्यांना वेगळं काही प्रशिक्षण वगैरे घेतलं का त्यांनी? हो, घेतलं ना. ॲक्च्युली कसं होतं की सुरुवातीला जेव्हा हे गुण त्यांच्यात तू म्हणतेस की असं आहे होते वगैरे, पण ते काही आपल्याला तेव्हा माहिती नसतं की पुढे जाऊन हे ॲक्टिंग करणार. हे सगळं घरातली सगळी मुलं करतच असतात, म्हणजे थोड्याफार फरकाने. मला असं वाटायचं की अभिषेकने असं छान आर्मीत वगैरे जावं, कारण तसा तो दांडगट होता. त्यामुळे आम्ही त्याला भोसला मिलिटरीला घातलं होतं, पण त्याला ते काही आवडलं नाही अजिबात. त्याचा आवाज तो आल्यावर मला पुन्हा मला असल्या शिबिराला पाठवायचं नाही. पण नंतर त्याचा आवाजही छान आहे अभिषेकचा, म्हणजे अजूनही आहे. त्याचा फुटलाच नाही आवाज, म्हणजे असा छान होता. तर मला असं वाटायचं यांनी गाणं शिकावं. त्याला गाण्याच्या क्लासलाही घातलं होतं, पण तिथून त्या आला, म्हणजे त्याला काही तेवढं ते आवडलं नाही. आणि म्हणे तिथे खूप डासचा होता ताई, त्यामुळे मी काही जाणार नाही क्लासला असं म्हणून त्याच्या शाळेतल्या शिक्षिका त्याला बोलवायच्या की अरे तू ये, समूह गाणं वगैरे असतात तेव्हा. पण त्याने काही गाण्याकडे फारसं तेवढं लक्ष नाही दिलं. हां, नंतर मग तो म्हणाला आता इंडियन आयडॉल वगैरे बघितल्यावर की आई तेव्हा शिकलो असतो तर आता मी झालो असतो याच्यात. म्हटलं हो ठीक आहे, आता तेव्हा तुला हे वाटलं. आणि अमृताचं असं होतं की ती शांत होती, त्यामुळे आम्हाला असं वाटायचं की ती शिक्षणातच काहीतरी करेल. म्हणजे दोघे शिक्षण घेणारच होते, पण असं वाटायचं की ही फक्त शिक्षण घेईल काहीतरी. तिच्या बाबांना वगैरे वाटायचं हिने छान डॉक्टर व्हावं, फिजिओ. म्हणजे जनरली सगळ्या आईवडिलांना आता जे वाटतं तसंच आम्हालाही वाटत होतं की अभिषेकही मार्क्स चांगले असायचे, त्यामुळे IIT करायला काही हरकत नाही. अगदी अभिषेकचा तर 4थी पर्यंत पहिला नंबर असायचा, कारण त्याचा अभ्यास मी तेव्हा घ्यायचे, तर तो पहिला नंबर यायचा त्याचा. पण मग मी नंतर काय केलं, मुद्दामच मग मी अभ्यास घेणं थोडं हे केलं की त्याचं त्याला कळलं पाहिजे, सारखं मागे लागून नको. आणि इतर ॲक्टिव्हिटीजमध्येही त्याने केलं पाहिजे अशा ह्याच्याने. मग तो व्यवस्थित होता अभ्यासामध्ये. पण त्यांनी, आता तू म्हणाली पुढचं शिक्षणाचं, तर त्याच्यात तेच सांगते मी की जेव्हा मग खरी वेळ येते ना, टर्निंग पॉईंट जेव्हा 11वी 12वी, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी इंजिनिअरिंगला जाणार नाही. कारण त्याचे बाबा इंजिनियर, मी पण इंजिनियर, म्हणजे खरं आमच्या घरात वातावरण ते होतं. पण समोर म्हणजे त्याला ते लक्षात आलं असेल की आपण जर ह्याला गेलो तर आपलं कदाचित कलेच्या ह्याच्यात थोडंसं आणि त्याच्या बाबांना असं वाटायचं की COEPला ते शिकलेले इंजिनिअरिंग त्यांनी तिथे केलेलं आहे पुण्यामध्ये. तिथे त्यांनी त्यांच्या नाटकाचं खूप छान सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, त्यामुळे त्यांना असं वाटायचं की हा जरी इंजिनिअरिंगला तर ह्यालाही करायला मिळेल आणि छान तसं होईल. पण त्यांनी स्पष्टच सांगितलं होतं की मला इंजिनिअरिंगची, त्यांनी एकही CET दिली
तो म्हणला मला करायचंच नाही इंजिनिअरिंग. बरं आता मुलांना दुसरं काय करायला सांगणार नाही का, आपल्याला तोही एक प्रश्न असतो. मग त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं की मी सायन्स घेतो पण मी आर्किटेक्चर करतो. ठीक आहे, हरकत नाही, कारण एक शिक्षणाची पण बॅकग्राऊंड पाहिजे नाही. कारण कलागुण ठीक आहेत तुमच्यामध्ये दिसत आहेत, ते चालू आहे, पण एकदम असं शिक्षण हे करून पण करता नाही. त्याच्यामुळे मग आम्ही त्याला म्हटलं ठीक आहे तू सायन्स घे. त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्याला कॉलेजमध्ये असताना ॲक्टिव्हिटीज काही फारशा करता नाही आल्या, कारण खूप असतो ना आर्किटेक्चरचा अभ्यास आणि ते सगळं भरपूर असतं, सबमिशन वगैरे. आणि मुंबईत तो होता, त्यामुळे मुंबईचं राहणं हे सगळं त्याला, त्यामुळे तेव्हा त्याला नाटकाचं काही फार करता नाही आलं. पण मग नंतर मग त्यांनी जेव्हा नाटक आपलं हे आर्किटेक्चर संपवून तो पुण्यात आला जॉबसाठी. मीनवाईल आम्ही पुण्यात आलो होतो. आणि आम्ही पुण्यात याचं कारण म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे आधी आम्ही जळगावला होतो, कारण की बिझनेस होता मुंबईला. हां. आणि तो जेव्हा आर्किटेक्चरला गेला मुंबईला तेव्हा अमृताचं इकडे 11वी-12वी सुरू होणार होतं. मग तिने अजून एक वेगळाच आमच्यावर म्हणजे गुगली टाकली. जेव्हा साईड घ्यायची वेळ आली तेव्हा ती म्हणली मला आर्ट्स पण नाही घ्यायचं, सायन्स पण नाही घ्यायचं, कॉमर्स पण नाही घ्यायचं. म्हटलं मग लग्न करावं की दुसरा आता काही उपाय नाही. तर मग जरा विचार केला काय करता येईल. म्हटलं तुला जरी तर तेव्हा तिने आम्हाला हे सांगितलं की मला सुद्धा याच क्षेत्रात जायचं. तुला आम्ही आश्चर्यचकित झालो. म्हटलं अगं म्हणजे आम्हाला असं वाटत होतं अभिषेकला आता आम्ही जरा वळवलं शिक्षणाकडे की ठीक आहे तुला काय करायचं ते नंतर कर. आता हिला काय म्हणजे हिला नक्की काय करायचं, कारण ती गाणं शिकत होती आधी, तिला पेटी छान वाजवता येत होती अमृताला. हो, पेटी खूप सुंदर वाजवायची. तर मला असं वाटायचं की हिने शिक्षण घेता घेता छान असं पेटी वाजवता, सिंथेसायझर वाजवणारे असे साथ करणारे लोक असतात पा, आणि त्या शांत मुली अशा व्यवस्थित असतात. म्हटलं हिला हे करिअर जमेल, मला ती इच्छा होती. पण तिने शिक्षणाचा असा डिसिजन सांगितल्यावर आता काय करायचं थोडासा प्रश्न पडला. मग तिला म्हटलं, ती म्हटली मी आर्ट्स घेते म्हणून. आर्ट्सला असं वाटलं की आम्हाला तर आर्ट्सला पुढे करणार काय, म्हणजे आर्ट्स एकदम घेतल्यानंतर सगळं पुढचं आपल्याला काही माहितीच नाही ना. तर ती म्हणली की मी सगळी केलेली आहे चौकशी आणि आर्ट्स करता करता मला थोडंसं नाटकाचं पण करता येईल. तर जळगावला आर्ट्सचा काही स्कोपच नव्हता, तिथे इंग्लिश मिडियम सुद्धा नव्हता आर्ट्सला. मग म्हणून तिने पुण्यात ॲडमिशन घेतली SP कॉलेज. आणि मग ती म्हणली की त्यांचं हे चांगलं आहे ड्रामा डिपार्टमेंट, तर मला थोडंसं शिकताना म्हणजे हे पण करता येईल, नाटकसुद्धा थोडंसं करता येईल, करून बघता येईल, अभिनयाकडे थोडं लक्ष देता येईल. मग ती त्याप्रमाणे पुण्यात आली. तिने डान्सचा पण क्लास लावला, तिला भरतनाट्यम आवडत होतं त्याच्यामुळे थोडं ते पण एक चालू केलं. त्या दरम्यान तुम्ही पुण्यात आला? हां. मग तिचं 1 वर्ष झालं. ती जेव्हा ह्याला आली SP कॉलेजला तिने ॲडमिशन घेतली ना, 1 वर्ष ती हॉस्टेलला राहिली. पण तिथे असा प्रश्न आला की रात्री वगैरे आता नाट्याच्या प्रॅक्टिसेस असतात. तर तिला तिथल्या रेक्टरनी सांगितलं की तुला नाही जाता येणार बा असं उशिरा वगैरे. तर ती म्हटली की तुम्ही सायन्सचे क्लास ज्यांचे आहेत त्या मुलींना तुम्ही उशिरा परवानगी देताय, मग मला काही नाही, मी पण हे शिक्षणच घेते. तेवढं काही त्यांच्या ते पचनी पडलं नाही. म्हणजे नाटक वगैरे एकदम असं कोणाला ते वाटत नाही की खरंच बा ह्याचं हे काही शिक्षण असू शकतं. तर त्याच्यामुळे त्यांनी तिला थोडा विरोध केला की मग ती म्हटली की आई तू ये पुण्यामध्ये ॲटलिस्ट माझ्यासोबत तू राहा, म्हणजे मग मला हे करता येईल. आणि मग तिने वर्कशॉप्स केले. इथले काही 1-2 जण आहेत पुण्यातले, योगेश सोमण म्हणून एक आहेत, एक प्रदीप वैद्य म्हणून आहेत, तर त्यांच्याकडे तिने वर्कशॉप्स वगैरे केली. आणि मग तिला एक प्रोफेशनल नाटकही मिळालं आश्चर्य, म्हणजे कॉलेज करतानाच. तिला आई रिटायर होती. हो, तर त्याच्यात तिला मुलीचा रोल मिळाला, त्याच्यातली जी मुलगी असते ना ती. आणि अमृता तेव्हा खरं तर अगदीच शिकत होती आणि त्या रोल तिचा होता तो 9वा महिना लागलेल्या मुलीचा होता, प्रेग्नंट मुलीचा. म्हटलं तुला अमृता जबडा काय हे करायचे प्रयोग भरपूर करावे लागणार. केलं पण तिने मस्त केलं आणि तिला तो एक अनुभव छान मिळाला प्रोफेशनल नाटकाचा, की दौरे वगैरे असं हे सगळं तिने शिक्षण करत असतानाच केलं. आणि मग त्याच्यानंतर मग एकीकडे तिचं मग ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मग ठरवलं की आपण म्हणजे जेव्हा तिचं हे पूर्ण झालं BA तिने सायकोलॉजीमध्ये केलं. मग तिने रानडे इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतली. रानडे इन्स्टिट्यूटला याला जर्नालिझम, म्हणजे तिचं असं म्हणणं की अभिनयाचं जे आपण करायचंच आहे पण त्याच्याशी संबंधित थोडंसं आहे हे जर्नालिझम, मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम. म्हणजे मग काही आपल्याला त्या क्षेत्रातही थोडंसं दूरदर्शन किंवा ह्या माध्यमांमध्ये करता येईल का, म्हणून मग तिने
ते तिथे मास्टर्स केलं 2 वर्ष. वा. आणि अमृताला मराठी बिग बॉस मध्ये संधी मग कशी मिळाली? बापरे, ती बरीच पुढची गोष्ट आहे. त्याच्या मग त्याच्यानंतर अभिषेक इकडे आला. तो आर्किटेक्ट होऊन जेव्हा आला अभिषेक इकडे, आणि त्यांनी मग पुण्यामध्ये, आम्ही राहतच होतो ना, मग पुण्यामध्ये त्यांनी त्याचा जॉब सुरू केला होता आर्किटेक्ट म्हणून. आणि आणि मग त्यांनी नाटक सुरू केलं. त्यांनी वर्कशॉप्स केले, राज्यनाट्य स्पर्धा केल्या. त्याच्यात एक अभिषेकमध्ये आहे अजून क्वालिटी, म्हणजे अभिनय व्यतिरिक्त, की तो लिहू शकतो, तो कविता करतो, डिरेक्शन करतो. त्यामुळे मग त्याला ते पण जरा छान मिळाला पुण्यामध्ये. हो, त्याच्या त्या कवितांची ओळख मी नंतर नक्की तुम्हाला करून देईन. तर त्याचं ते पण होतं, त्याला कला आहे. त्याच्यामुळे मग त्याने नाटक लिहिलं, स्वतः डिरेक्ट केलं असं त्याला. आणि हे पुण्यामध्ये हा सगळा त्यांना स्कोप छान मिळाला दोघांनाही. आणि मग त्याला ती पसंत आहे मुलगी जी आहे ती पहिली सिरियल मिळाली अभिषेकला. ऑडिशन दिली त्यांनी आणि मग त्याला ती मिळाली. आणि त्याच्या आधी अमृताला सिरियल मिळाली होती ॲक्च्युली. हो, तिला पण मिळाली, कारण ती जेव्हा हे नाटक वगैरे करत होती तेव्हा तिला पण ऑडिशनला बोलवलं. आणि तिने अस्मिता जी सिरियल होती ना, त्याच्यात आधी एक छोटा रोल केला. हा, अस्मितामध्ये अगदी छोटासा रोल होता. हा, आणि मग त्याच्यानंतर तिने अजून मग काही सिरियल केल्या, फ्रेशर्स केली, नंतर मी तुझीच रे वगैरे, अशा तिच्या 3-4 सिरियल झाल्या. लीडच होती. नंतर मग तिचं बऱ्यापैकी होते. नंतर देवा शपथ मध्ये होती. असे छान तिला मिळाले सगळे. आणि अभिषेकचं असं झालं की पसंत आहे मुलगी, नंतर ती सिरियल झाली, ती लवकर संपली आणि त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं. अरे वा. त्याच्यामुळे मग त्याचं लग्न झालं आणि त्याला आई कुठे काय करते सिरियल मिळाली. तो त्याचा प्रवास सुरू झाला. आणि इकडे अमृताचं असं झालं की तेव्हा लॉकडाऊन झालं बघ, 20 आपलं जे झालं सगळं कोरोना आणि लॉकडाऊन. त्याच्यानंतर त्याच्या आधी अमृताची एक सिरियल नुकती संपली होती, मी तुझीच रे नावाची. संग्राम साळवी होता बघ त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यावर होती त्या चॅनल, मला आठवत नाही, सोनीवर वगैरे असेल. तर ती तिची संपली होती. तिला एक नाटक मिळालं होतं. मुंबईतच राहत होती. दोघंही जण आता सिरियल किंवा नाटक ते मुंबईत शिफ्ट झालेलेच होते. पुणे मुंबई असं दोघांचंही चालू होतं. हां. आणि मग ते नाटकाचं असं झालं की बऱ्यापैकी बसलं होतं नाटक सगळं व्यवस्थित, आणि लॉकडाऊन झालं. पण लकीली ती पुण्यात येऊ शकली, म्हणजे असं झालं. आणि मग लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद होतं, मग ते नाटकही बंद पडलं. आणि मग जेव्हा लॉकडाऊन संपलं, आता ह्यांचं कसं आई कुठे काय करते सिरियल व्यवस्थित चालूच होती. लॉकडाऊनमध्ये थोडे दिवस बंद होती, नंतर त्यांनी ते दुसऱ्या राज्यात नेऊन मग सुरू केलं ना शूट वगैरे सगळं, दमणला जाऊन करत. त्यामुळे त्याचं ते सुरू होतं. पण मग काय झालं, नवीन सिरियल्स एवढ्या तेव्हा सुरू होईना, कारण लॉकडाऊनमुळे सगळ्यांचाच एक सेटबॅक बसलेला होता. त्यामुळे नवीन काही प्रोजेक्ट सुरू करण्याच्या कोणीच ह्याच्यात नव्हते. नाटक तर सुरू होणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मग अमृता पुण्यातच होती. तिने घरातल्या घरात पण एक सिरियल केली होती, ती 800 खिडक्या 900 दारं. ते लॉकडाऊनच्या काळामध्ये घरून आम्ही शूट ते करत होतो. म्हणजे तिला थोडी मदत करत होतो. ती स्वतः ते करायची, पाठवायची, अशी तिने त्याच्यातही एक सिरियल केली. हो. आणि मग नंतर जेव्हा लॉकडाऊन संपलं, मग ती म्हणली की आता सिरियल करायला सुद्धा भीती वाटते बाहेर जाऊन. कोरोनाचा अजून पूर्ण संपलेलं नव्हतं ना. त्याच्यामुळे मग काय करावं याच्यामध्ये तिला हे विचारलं, आरजे म्हणून विचारलं. रेड FM काय म्हणतात त्याला, ते रेडिओ मिर्ची. हां. तर त्यांनी सहज विचारलं अमृताला की तू सेलिब्रिटी होस्ट म्हणून आमच्या ह्याच्यात येशील का. तर सेलिब्रिटी होस्ट म्हणजे असं असतं की त्यांना आता अमृता बऱ्याच जणांना माहिती आहे ना, त्यामुळे तिचा शो सुरू झाला की लोक ऐकतील, म्हणजे अमृता काय बोलते ह्या दृष्टीने, असं म्हणून ते. तर त्यांनी फक्त त्याच्यात असं असतं की सगळं तुमचं तुम्हाला बोलावं लागतं. म्हणजे कोणी तुम्हाला स्क्रिप्ट देत नाही तिथे. तुम्हाला रोजच्या ह्याच्यावर बोलावं लागतं, रोज काय घडतंय काय नाही त्याच्यासाठी तुम्ही पेपर वाचावा लागतो. म्हणजे तुम्ही अपडेटेड पाहिजे व्यवस्थित. आणि ते थोडं मग तुम्ही करंट ह्याच्यावर पण बोला, काही आजूबाजूला गोष्टी घडत असतील ते सगळं. तर तोपर्यंत अमृताचं बोलण्याचं आम्हाला कळलेलं नव्हतं, एवढं आहे तिच्यामध्ये हे असं.
तर मग म्हटलं तुला अमृता जमेल काय आरजे म्हणजे सगळं स्वतः हो, तिलाही थोडं स्वतः टेन्शन. सगळं हा म्हणजे करायचं. एरवी कसं सिरियलमध्ये नाटकात तुम्हाला स्क्रिप्ट असते, Script, हो. पाठ करून तुम्ही बोलता. बरोबर. आरजे म्हटल्यावर तुम्हाला सगळं स्वतः आणि हो. तर मग तिने त्याचं प्रॉपर 1-2 महिने त्यांनी ट्रेनिंग दिलं तिला. घरूनच असायचं ते एक बरं होतं अच्छा, म्हणूनच घरून तिने तो जॉब करायचं. केला होता की घरून रेकॉर्डिंग करा त्यांना पाठवायचं मग त्याच्यावरती हां. करायचं. व्यवस्थित त्याचं ट्रेनिंग घेतलं. मग त्याच्यानंतर तिचा तो जॉब सुरू झाला. तो व्यवस्थित तिने जवळजवळ एक वर्षभराचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट अच्छा, होतं. वर्षभर 8-9 महिने तिने, हो हां. हो केला होता आणि सगळ्यांना आवडला होता. इतका सुंदर म्हणजे लोकांचा हो. रिस्पॉन्स येत होता. आम्हाला बरेच खूप, जण सांगायचे खूपच. की आम्ही हो, आम्ही पण ऐकलं. कारमध्ये अमृताचा ऐकतो. अतिशय, छान. आणि तिला म्हणजे तिच्यात जी विनोद बुद्धी आहे ना ती आम्हाला तेव्हा जास्त कळलं. जाणवली की तिच्यातला जो सरकॅझम आहे हां. म्हणजे उपहास किंवा तिचं जे बोलण्यातलं प्रभुत्व आहे ते तिला पण मला वाटतं ते तेव्हा जाणवलं. म्हणजे एक आपल्याला शोध लागतो ना तसं आहे तसं ते. झालं. मग तिने ते छान ते केलं. 8-9 महिने म्हणजे वर्षभर ते ती करणारच होती. हां. तर तेव्हा तिला बिग बॉसचं विचार आरजेच्या नंतर म्हणजे बिग बॉस हा तर तेव्हा तिला बिग बॉसचं विचारलं. तर बिग बॉसचं तिला ऍक्च्युली आधी सुद्धा विचारलं होतं हां. त्याच्या आधीच्या सीझनमध्ये. पण तेव्हा तुला म्हटलं नाही पॅन्डेमिक सगळं चालू हो, हो, होतं आणि त्याच्यातच त्यांनी तो सीझन करायचं ठरलं होतं. त्यामुळे मग आम्ही रिस्क नाही घेतली. म्हटलं नको कशाला तिथे कुठे जाऊन राहायचं काय परत काही तब्येतीला हे झालं तरी त्यामुळे आम्ही नको म्हटलं होतं. मग जेव्हा हे दुसऱ्यांदा विचारलं तेव्हा लॉकडाऊन बऱ्यापैकी सगळं म्हणजे कोरोना कमी झालेला होता 22 साली म्हणजे हो. बरोबर. तर मग हो नाही करत 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 शेवटी तो डिसिजन घेतला. कारण इतकं सोपं नाही आहे बिग बॉसमध्ये हो. जायला हो म्हणणं हे सुद्धा खूप कठीण डेअरिंग आहे. म्हणजे आम्ही तर घाबरलोच होतो पण तिला तर स्वतःला जायचं होतं म्हणजे तिचं डेअरिंग खूपच होतं. अभिषेक तर नाहीच म्हणाला होता की मुळीच नाही पाठवायचं अमृताला आहे कारण तिथे ते टास्क करायला लावतात. हो, खूप कठीण असतं एवढी नाजूक आहे तर तिला त्रास होईल. आणि परत तो शो पण बराच असा कॉन्ट्राव्हर्शियल आहे. म्हणजे काही जणांना तो खूप आवडतो काही जण त्याला खूप शिवाय घालतात त्यांना अजिबात आवडत नाही भांडणं वाटतात. म्हणजे सगळं त्याच्याविषयी खूप आहे. बरेच लोक म्हणतात की त्याच्याने बेइज्जती करून पैसे मिळतात असं सुद्धा त्याच्याविषयी बोललं जातं. म्हणजे तुमची कुठली बाजू प्रेक्षकांसमोर येईल ह्याच्यात काही कारण 24 तास तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर असता आणि काहीच नाही ना तिथे. म्हणजे तुमचा फोन नसतो तुमच्याजवळ नातेवाईकांचा संपर्क नाही काहीच नाही. तुम्हाला कळत नाही किती वाजले काय नाही. म्हणजे त्यांनी लाईट ऑन केले की उठायचं लाईट ऑफ केले की झोपायचं. स्वयंपाक करायचा स्वतःची सगळी कामं करायची प्लस ड्युटीज इतर करायच्या असं ते खूपच कठीण आहे. म्हणजे बिग बॉस खूप कठीण होतं. खूप कठीण म्हणजे तिकडे जे जाऊन येतात लोक त्यांना असं जनरल लोक नावं ठेवतात काय बिग बॉस मध्ये जाऊन पण त्या लोकांना माहिती की ते काय डेअरिंग आहे ते. त्यामुळे मलाही ते खूपच म्हणजे तो अनुभव नवीन होता. पण तिची जे धैर्य होतं मला सगळेजण तेच विचारतात की तुम्ही कसं जाऊ गेलं बिग बॉस मध्ये. पहिला प्रश्न मला हाच असायचा. तर म्हटलं माझं कसं आहे म्हणजे मला आई म्हणून काळजी वाटणं अगदीच साहजिक. कुठल्याही आई वडिलांना वाटेल वडिलांनाही वाटेल आईलाही वाटेल पण म्हटलं तिच्या करिअरमध्ये मला नाही अडथळा व्हायचं हे माझं पहिलं आहे. म्हणजे लहानपणापासून मी तेच ठरवलं होतं की मला असं वाटतं ना की कला वगैरे ह्या गोष्टी आहेत ना ह्या तुमच्याकडे दैवी असतात. ती प्रतिभा वरून येते. ते तुम्ही असे कलाकार घडवला म्हणून घडत नाही. आणि इव्हन अगदी घरात आई वडील कलाकार आहेत म्हणून मुलं होतात असंही नाही अजिबात नाही आहे तसं. म्हणजे आई वडील घरात अगदी चांगले कलाकार आहेत दोघे पण मुलांना काही येत नाही कलेच्या याच्या संबंध नाही काढत अशी पण उदाहरणं आहेत. म्हणजे मला असं त्यामुळे असं वाटत नाही की आम्ही दोघं म्हणून मुलं अजिबात नाही. त्यांचं सेपरेट हे त्यांना मिळालेलं आहे. तर मला असं वाटतं की त्यांना अडवणारे आपण कोण. त्याच्यामुळे मी म्हटलं की तिच्या करिअर मधला मी नाही अडथळा होणार की तू म्हणजे तिला घाबरवणार नाही की नको जाऊ. मी तिला सगळ्या धोक्यांची कल्पना दिली. म्हटलंय असं असणार आहे अमृता असं असणार आहे काय. तर ती म्हटली की आई मीच तुला सांगते तू घाबरू नकोस. तर आणि सोशल मीडियावर काही येतं कुठलेही येतात कमेंट पण ते मनावर घ्यायचे नाही. काही टेन्शन घेऊ नको मी मला सांभाळेन असं तिने आम्हाला दिलं. आणि आम्ही असं ऐकलं की बिग बॉस मध्ये तुला लाईफ पार्टनर मिळाला. म्हणजे तिचं बिग बॉस म्हणजे सांगते ना तिच्या आयुष्यातलं एक पर्वच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच असं म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं की जेव्हा बिग बॉसमध्ये ती गेली तिला तर काही कल्पना नव्हती बाहेर काय चाललेलं आहे बोलणं किंवा काय. ती जेव्हा खेळत होती तेव्हा किंवा बाहेर आल्यावर सुद्धा
इतकं लोकांनी कौतुक केलं ना तिचं, म्हणजे मला एकही व्यक्ती अशी भेटली नाही की ज्यांनी असं म्हणावं की काय हे केलं चुकीचं. प्रत्येकजण तिचं कौतुक करत होतं. म्हणजे बिग बॉस अगदी बघणारे जे होते ते तर करतच होते, जे न बघणारे ते अमृतामुळे बघायला लागले होते. ती एलिमिनेट झाल्यानंतर लोकांनी बघणं बंद केलं होतं बिग बॉस. आणि तिची इतकी छान म्हणजे इमेज दिसली ना लोकांना, म्हणजे ती आहेच आहे तशी, ती होतीच. पण मला असं वाटायचं की काही वेगळं होतंय की काय आत गेल्यावर, पण तसं अजिबात झालं नाही. तिचा जो स्पष्ट वक्तेपणा आहे, तिची जी विचारांमधली स्पष्टता आहे, किंवा उगीच्या उगीच आवाज मी काही आरडेओरडे भांडणं करणं हे तिच्यात नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींना तिथे खरंच खूप कौतुक झालं आणि सगळ्यांनी म्हणजे तिचं खूप कौतुक केलं. आणि तिला खरंच तू म्हणते तसं जोडीदार पण तिथे मिळाला, पण ऍक्च्युली तसं काही त्यांना आतमध्ये तितकं तेव्हा तिला वाटलं नव्हतं. पण व्यक्ती म्हणून तिला आवडला होता प्रसाद, त्याचं नाव प्रसाद, ज्याच्याशी तिने नंतर लग्न केलं. तर आणि ते दोघंही लोकांना खूप आवडत होते. ते त्यांच्या दोघांचे फॅन्स खूप होते की आम्हाला दोघे जण आवडतात. आणि ॲक्च्युली ते तसे बऱ्यापैकी इंडिव्हिज्युअल खेळत होते. ते दोघं काय असे ग्रुप करून अजिबात खेळले नाही. त्यांची स्वतंत्र मतं होती, ते भांडतही होते. पण बाहेर जेव्हा आले बिग बॉसच्या, तेव्हा मग पहिल्यांदा जेव्हा प्रसाद घरी आला तेव्हा त्याचं मी वागणं बघितलं, बोलणं बघितलं अमृताशी. तर मग मला वाटलं की की आहे हा अमृतासाठी सुयोग्य जोडीदार आहे म्हणजे. आणि त्याच्या आधी अभिषेकचं झालेलंच होतं. अभिषेकला पण काय तिथेच मिळाले का? अभिषेकचं नाटकाचं जेव्हा पुण्यात तो करत होता नाटक, तेव्हा नाटकाच्या ग्रुपमध्ये त्याची आणि कृतिकाची ओळख झाली. तिचं नाव कृतिका देव, ती नाशिकची आहे, पण ती पण नाटकात वगैरे होती, पुण्याला शिकायला आलेली होती पुण्यात, त्याच्यामुळे तर मग त्यांनी त्याचं निवड केली. त्यामुळे दोघांचेही लग्न करताना आम्हाला असं काही कुठल्या फुटपट्ट्या लावाव्या लागल्या नाही. वय, शिक्षण, जात, पोटजात असं काही चान्सच नाही मिळाला. त्यांनी त्यांना सहज आणि अनुरूप मिळाले. हो, त्यांच्या दृष्टीने सहजच होतं ते. म्हणजे नाही, त्यांच्या दृष्टीने ते कदाचित थोडं असेल विचार करायला वेळ घेतला. आमच्या दृष्टीने ते खूप सहज होतं, आम्हाला छान वाटलं. पण अमृताचं त्यानंतर नाट्य क्षेत्रात पदार्पण कसं झालं, म्हणजे बिग बॉसच्या नंतर? बरोबर, बिग बॉस झाल्यानंतर छान जरा ती रिलॅक्स झाली होती घरी आल्यावर. मग जरा व्यवस्थित जरा तिथले एवढे हालात 2-3 महिने काढल्यानंतर आराम करत होती घरी जरा. आणि लग्नाचं इकडे, म्हणजे लग्नाचं नाही, दोघांचं भेटणं वगैरे चालू झालं होतं, विचार सुरू झाला होता आता काय करायचं वगैरे. आणि तेव्हाच तिला नाटकाचं विचारलं. आणि ती कशी आलं तिला नाटकाचं, की जेव्हा संकर्षण कराडेने लिहिलेलं नाटक आहे ना, नियम वाटी लागू, प्रशांत दामलेंचं ते प्रोडक्शन आहे. तर त्यांची मीटिंग बसलेली होती की आता नाटक नवीन ओपन करायचं आहे. तर काय 3च पात्र आहेत त्याच्यामध्ये, कोणाला घ्यायचं काय. मेन रोल संकर्षणचा त्याच्यात होता जो आहे तो. तर कविता लाड ज्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत, तर त्या पण तिथे मीटिंगला होत्या. तर त्या म्हणल्या मला वाटतं की हा रोल अमृता छान करेल. अरे वा. हो, त्यांनी अमृताचं नाव केलं, सुचवलं. आणि प्रशांत दामलेंना तर काय बिग बॉस माहितीच नव्हतं, त्यामुळे मला ती म्हणली बिग बॉस मधून आली, ते म्हणे हे काय असतं बिग बॉस. आणि संकर्षणला वगैरे असं वाटलं की अरे बिग बॉस मधनं आलेली आता ही कशाला मराठी नाटकात येते, नाही का, तिला आता हिंदी प्रोजेक्ट मिळतील किंवा काही सिनेमे काही मिळू शकतं. पण नाही, अमृताला विचारल्या क्षणी अमृताने हो सांगितलं. ती म्हटली की मला नाटक मी कधीच सोडणार नाही, कारण की नाटकामध्ये शिकायला मिळतं प्रेक्षकांशी एक हे. आणि तो एक वेगळा अनुभव होणार होता हे तर तिला माहितीच होतं. म्हणजे ते दिसतच होतं की संकर्षण सारखा इतका छान लेखक, कलाकार आणि आणि चांगला मेन रोल म्हणजे त्यांच्या बायकोचा अतिशय सुंदर अभिनय त्याच्यामध्ये झालेला आहे. बहुतेकांनी पाहिलेला असेल. अमृतामुळे सगळेजण गेलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना खूप धन्यवाद. संकर्षणचे सगळे फॅन्स आहेतच. खूप 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 छान. बरं का वैशाली, अशी एक मैत्रीण अनुरूपच्या विवाह संस्थेमध्ये तिच्या मुलीचं नाव नोंदवायला गेली होती. आणि तिथे तिने अभिषेकचा फोटो बघितला आणि मला किती फोनवर भरभरून सांगत होती, अहो तिथे मी अभिषेकचा म्हणजे यशचा फोटो बघितला आणि इतका आनंदाने ती भरभरून बोलत होती. मला अगदी म्हणजे कौतुक वाटलं तिच्या म्हणजे सांगण्यावर पण. आणि बरं का वैशाली, ह्या कर्वे रोडला सुद्धा आपल्या अभिषेकचे इतके फोटो म्हणजे लावलेले जाहिरातीमध्ये. आणि खरंच ते बघून आमचाही कोथरूडकर म्हणून अभिमानाने नक्कीच भरून येतो बरं का. पुणेकर म्हणून तर आहोतच आपण, पण कोथरूडकर
अगदी खूप अभिमान वाटतो. तर मला असं विचारायचं आहे की त्या अभिषेकच्या ह्या जाहिरातीमुळे काही गमतीशीर प्रसंग काही घडलेत का किंवा काही वेगळे अनुभव काही आलेत का? गमतीशीर अनुभव म्हणजे हाच असा वाटला की त्याला जेव्हा विचारलं त्यांचं ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून आणि फोटोशूट करायचं तेव्हा लकीली त्याचं लग्न झालेलं होतं, त्याच्यामुळे त्याला चान्स नव्हता अनुरूपवर येऊन काही. त्यामुळे ते एक होती गंमत. आणि बऱ्याच जणांना ते फोटो बघितले की असं वाटतं की याची खरी बायको आहे का. मला बरेच जण विचारतात मग ती अभिषेकची खरी बायको आहे का, मग तिला का नाही घेतलं. म्हटलं आता ते त्यांचा विषय आहे तो. आणि दुसरं म्हणजे अमृताचं सुद्धा जेव्हा आम्ही लग्नाचा विचार करत होतो तेव्हा मग आता तो अभिषेक आहेच आहे त्याच्यामध्ये अनुरूपवर, ते मित्रच आहे आणि त्याचा कानिटकर वगैरे सुद्धा. तर म्हटलं अमृताचंही नाव नोंदवूयात. तर तिचं नाव नोंदवलं होतं तर मी ते ॲप ओपन केलं की मला पहिले अभिषेकचाच फोटो दिसायचा. त्यावेळी ते पण एवढी एक गंमत वाटायची. आणि स्थळांशी बोलताना वगैरे मग ते त्यांना पण ते कळायचं अच्छा म्हणजे जो याच्यावर आहे ॲडमध्ये तो भाऊ आहे का अमृताचा, तेही त्यांना एक खूप अपूर्व वाटायचं. असे तेव्हा जरा यायचे गमतीदार अनुभव होते. तुम्हाला कोणी विचारलं नाही ना काय यशच्या म्हणजे अभिषेकच्या लग्नाविषयी? हो तेच ना, त्यांना ते कारण बऱ्याच जणांना असंच वाटतं की त्याचं लग्न खूप लवकर झालं, खूप लवकर झालं असं ते वाटतं, कारण की तो लहान दिसतो जरा त्याच्यामध्ये. तसं त्याचं लग्न वेळेत झालंय काही नाही, पण त्यांना तेच वाटायचं एवढी घाई का केली लग्नाची असं वाटतं. हो बऱ्याच तरुणींना वाटतं अशी घाई केली लग्नाची. आणि माझे भाची कंपनी सुद्धा म्हणाली बरं का मावशी जर का ती अमृता येणार असेल ना तर आम्ही सुट्टी काढून येतो. ती आज चाहते आहेत. ती आज नेमकी मुंबईत आहे, आज ती इथे आलेली तर अगदीच मी आली असते ती. पुन्हा आपण आता पुढचा कार्यक्रम दोघांबरोबर करू आणि मग पाहिजे तर दोघंही पाहिजे ना, असं नको की ती एकटी आहे, नाहीतर मग तो बॅलन्स नाही होणार. दोघंही असताना करू एकदा. पण आता हे सगळं या क्षेत्रामध्ये तुमचं अख्खं कुटुंब आहे तर तुम्ही एकत्र कधी येता असं म्हणजे प्रश्न पडतो. सगळं कुटुंब एकत्र कधी येता तुम्ही? साधारण दिवाळीमध्ये गणपतीमध्ये म्हणजे त्यांना सुट्टी असते, ती एवढी सुट्टी असते मात्र दिवाळीचे 2 दिवस आणि गणपतीचे 1-2 दिवस. बाकी सणावारी तर त्यांचे शूटच चालू असतं, त्यामुळे तुम्ही असे प्रत्येक सणाला अपेक्षाच करू शकत नाही की त्यांनी यावं. त्यामुळे एकत्र असं तेव्हा येणं होतं, किंवा काही त्यांचं काम असलं शूटच्या निमित्ताने तसं काही असलं आले तर मग होतं एकत्र. किंवा पुण्यात काही अमृताचे कार्यक्रम सध्या नाटक होत आहेत यशवंतरावला खूप, फक्त सगळेजण एकत्र येणं थोडं अवघड होतं, पण आलटून पालटून चालू असतं. दिवाळी गणपती असतं. दिवाळी गणपती. पण तुम्ही केलेले कोणते पदार्थ मुलांना आवडतात? बापरे, ते आता मुलांनाच विचारायला पाहिजे. पण अभिषेकचा तर फेवरेट पदार्थ म्हणजे आमटी, आंबट गोड वरणची. लहानपणापासून त्याचा अजूनही तेच. तो शिकायला पण होता तर तो म्हणायचा की आई घेऊन जाता येईल का डब्यामध्ये आमटी, मुंबईला जाताना 3-4 दिवस मी फ्रीजमध्ये ठेवू का. आणि आल्यावरही त्याचं म्हणजे इथे आला तरी त्याचं तेच असतं की सोपं आहे, त्याचं आवड खूप सोपी आहे, त्यामुळे काही नाही. एकदा आमटी करून ठेवली की तो खुश असतो. आता त्यांनी कृतिकालाही शिकवली आहे, म्हणजे मी आणि त्यांनी चवीचं असं सांगून, तर आता तो कृतिकाची आमटी म्हणतो बऱ्यापैकी आई तुझ्यासारखी आता जमायला लागली आहे. त्यामुळे आणि अमृताला सगळं आवडतं, तिचं काही हे नसतं. तिला वरण भात, साधं वरण तूप भात असला तरी झालं, भाज्या सगळ्या भाज्या सगळं हे. त्या दोघांनाही तेवढं हे केलं लहानपणापासून. असं खूप बाकी जंक फूडची एवढी नाहीये सवय पण नाहीये आणि आवडही नाहीये. ते आपलं घरातलं साधं जेवतात, असं खूप कोल्ड्रिंक्स नाही, आईस्क्रीम नाही, चॉकलेट नाही. आता अभिषेक मला काही काही वेळेला म्हणतो आई तू आम्हाला लहानपणी काही ती टेस्ट म्हणे, लोक इतकं खात असतात, चॉकलेट्स खातात, काय काय खात असतात, आम्ही नुसतं बघतो कोल्ड्रिंक्स, आम्हाला काही इच्छाच होत नाही, तू ती आम्हाला टेस्टच नाही डेव्हलप केली. म्हटलं म्हणून तुमचे दात इतके जे नैसर्गिक आणि सुंदर आहेत त्याच्यामुळे ते कारण ते असेल. म्हटलं कधीही त्यांना गोड ह्या गोष्टी नाही दिल्या. तुमचे स्वतःचे काही छंद वगैरे? माझे छंद म्हणजे मी त्याच्याच जीवावर एवढी वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जेव्हा मी डिसिजन घेतला की जॉब सोडून घरात बघायचं, कारण की मिस्टरांचा बिझनेस असल्यामुळे जे ते सकाळी जायचे 8ला, ती येण्याची वेळ नसायची, फक्त जायची वेळ सकाळी ठरलेली असायची, येण्याची नसायची. त्यामुळे मुलांची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती.
पण मला ते आवड सगळ्या गोष्टींची, छंद म्हणजे गाण्याची आवड, वाचनाची आवड, क्राफ्टची आवड, म्हणजे काय नाही असं नाही. आणि माझं ते मी तिशी ओपन खूप आहे प्रत्येक गोष्टीला, की नवीन कुठली गोष्ट आहे जी ती शिकायची, स्वयंपाक असो हे असो. त्यामुळे मग मी माझे सगळं मुलांना सांभाळून किंवा जे काय असेल तर मग सगळं माझा उरलेला वेळ माझ्या छंदांमध्ये जायचं. तुम्ही काही युट्यूब चॅनल पण ते आत्ता सुरू केलं, आत्ता सुरू केलं. पण पूर्वीपासून बाकीचे माझे क्राफ्टचे असायचे. मी शिबिरं घ्यायचे लहान मुलांचे दिवाळी, त्यांना वारली पेंटिंग शिकवणं, आकाशकंदील असेही केलेले आहे. नंतर फुलं वगैरे जे असतात ना आर्टिफिशियल, त्याचे माझा एक पूर्ण कोर्स होता. ती पण माझ्याकडे मुली बऱ्याच जणी शिकून गेल्या. अजूनही मला किती जणी भेटल्या की सांगतात आम्ही तुमच्याकडून फुलं करायला शिकलो. ते माझं चालू होतं. गाणं चालू होतं, गाण्याचा ग्रुप होता. आणि मग आता मी हे केलं यूट्यूबचं, जे तू म्हणालीस तेव्हा, की मी म्हटलं की आता कसं सगळं माध्यमं बदलली आहेत हळूहळू. आता असं नाही की प्रत्येकजण पुस्तक उघडूनच वाचतो. आता आपण मोबाईलवर पण खूप गोष्टी कन्झ्युम करत असतो. तर मग आपण म्हटलं ह्या माध्यमातून काहीतरी व्यक्त व्हायला हरकत नाही. कारण यूट्यूबचं असं आहे की तुम्ही तुमचे स्वतंत्र असता. तुम्हाला जे आहे ते तुम्ही तुमचं करा आणि हे करा, ते पब्लिश करा. लोक त्यांच्या सोयीने बघतात, त्याची काही वेळ नसते, आपापल्या सोयीने बघता येतं. म्हटलं त्यानिमित्ताने आपल्याला हे नवीन जरा शिकता सुद्धा येईल माध्यम सगळं, आणि एक व्यक्त होण्याचा आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळेल. कारण की आज कुठेही बाहेर जाऊन काम करायचं म्हटलं की परत सगळ्या गोष्टींची लिमिटेशन्स होतात. म्हणजे ते माझे चालू असतातच, पण मी साईड बाय साईड हे पण आता यूट्यूबचे सुरू केलेलं आहे. 2 वर्ष झाले आता. मी महिन्याला 1-2 व्हिडिओज टाकत असते. काय काय असे रेसिपीचे आहे किंवा काही क्राफ्टचे आहे, किंवा माझे सुद्धा पॉडकास्ट आहेत. म्हणजे आता जसं तू घेतेस मुलाखती, असं मी त्या साईडला बरेच वेळ असते. त्याच्यामुळे मी ते पण बऱ्याच मुलाखती पण घेतलेल्या आहेत. अशा ते करत असते ते. मस्त. आता आणखी महत्वाचा प्रश्न म्हणजे हे मनोरंजन क्षेत्र वैशाली ते तुम्ही अगदी जवळून बघता, तर त्याचे फायदे तोटे काय वाटतात आपल्याला, आणि आपल्या प्रेक्षकांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या नातवंडांना यामध्ये काही करिअर करायचं असेल तर त्यांना काय मार्गदर्शन कराल? म्हणजे आता या क्षेत्राविषयी बोलायचं तर असं आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी आधी नुसत्या ऐकीव माहिती असतात. आधी आपण त्याच्यातच असतो. कारण की जसं म्हणतात की शिवाजी महाराज शेजारच्या घरात जन्मले, तसंच कलाकारांचं सुद्धा. बऱ्याच जणांना असं वाटतं की कलाकार आवडतात खूप, पण आपल्या मुलांनी नको पाहिजे. कारण तिथे काय सांगता येत नाही, काय अशा हे पण आहे ना, क्षेत्राविषयी अनेक उलटसुलट गोष्टी ऐकत असतात. तुम्हाला काय कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात किंवा हे सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. त्याच्यामुळे बहुतेक आधी जे लोक असतात ते तसाच विचार करतात. मुलींनी नुसतं म्हटलं नाटकात काम करायचं, सिनेमाचा, म्हणजे माझा अनुभव सांगते. आता आपल्या वेळेला काळ वेगळा होता. मी हौशी नाटकात जरी कामं करत होते तरी असं माझ्या वडिलांना कधीही वाटलं नाही की हिने कमर्शियल काही करावं बा नाटक, किंवा हा एक तिने तिच्यात हा कलागुण दिसतोय तर तिने पुढे जाऊन हे काय, असं त्यांना कधीच वाटलं नाही. कारण ती ही जी एक भीती असते की आपली मुलगी आपल्या घरात सुरक्षित आहे बाबा, लग्न करून व्यवस्थित तिने नवऱ्याच्या घरी जाऊन नवऱ्याबरोबर काय करावं ते हाऊस करावी, आपण ती जबाबदारी घ्यायची नाही, असं जनरली ते होतं. आणि ते कुठलाही काळ असला तरी ही थोडीशी एक असते, विचार हा असतो. आता बराच काळ बदलला आहे. आता आई वडील खूप सपोर्ट करतात, त्याच्यामुळे हरकत नाही. पण असं आहे की तुमच्या ह्या सगळ्या संस्कारांना याच्यामध्ये खूप महत्त्व आहे. संस्कार आणि शिक्षण. आणि तुम्ही ह्या क्षेत्रात येताना तुम्ही काय गोष्टी मनात ठेवून येता. आता असं असतं की हे क्षेत्र दिसताना खूप चकचकीत दिसतं, खूप ग्लॅमरस दिसतं. छान छान कपडे घालायचे, छान छान नटायचं, छान मेकअप करायचा, मस्त मस्त बोलायचं. पण त्याच्या मागचं जे आहे मेहनत म्हण, स्ट्रगल म्हण, कॉम्पिटिशन म्हणा, किंवा तुम्हाला तुमच्या कुठल्याही ज्या स्वतःच्या गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून हे करावं लागतं. म्हणजे तुम्हाला अंगात ताप असला तरी तुम्हाला कॅमेरासमोर येऊन सीन द्यावा लागतो, कारण बाकीचा सेटअप लागलेला असतो ना, तुमच्यासाठी कोणी तिथे हे नाही करत. आता अभिषेक अमृताचं असं होतं की त्यांना ह्या गोष्टीचं काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांना ते माहिती पण नव्हतं, म्हणजे किंवा काय मेहनत असेल किंवा काय, किंवा ग्लॅमरही खूप त्यांना त्याचं काही अट्रॅक्शन नव्हतं. त्यांना फक्त ते करायचं होतं. कलेची त्यांना ती काही शांत बसू देत नव्हती. जे त्यांना वाटत होतं की करावं, जसं आता अभिषेकला वाटत होतं की म्हणजे कविता करायचा, तो त्याच्यातनं व्यक्त व्हायचा, लिहायचा,
हां. कारण त्या दोघांचं मी तुला सांगायचं विसरले एखादी सगळ्यात मुद्दा की ते मराठी मीडियम मधनं शिकले दोघे. अरे वा. त्याच्यामुळे त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी मराठी मीडियमचा मला वाटतं कुठेतरी खूप महत्वाचा हात आहे, कारण ते साहित्याशी खूप जोडले गेले ते. चांगल्या चांगल्या कथा म्हण, म्हणजे जे काय आपलं साहित्य आहे किंवा घरात आपलं जे वातावरण असतं ते त्यांनाही मग होतं ना. इंग्लिश मीडियममध्ये तुमचा संपर्कच तुटतो सगळा. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या डोक्यात काय होतं की चांगले कलाकार त्यांनी बघितलेले होते, कशा पद्धतीने अभिनय करायचा काय, किंवा ते जे त्यांच्या हातून जे कलेचं होतं त्यांना कुठेतरी त्यांना मार्ग शोधायचा होता, म्हणून त्यांनी एक क्षेत्र निवडलं. तर त्यांना कुठेही मला तरी वाटत नाही की असं त्यांनी कधी बोलून दाखवलं होतं अभिषेकनी किंवा अमृतानी की मी असाच मोठा सुपरस्टार होणार, मग अशाच मोठ्या मोठ्या गाड्या घेणार किंवा असंच काहीतरी कर, असं कधी मला वाटत नाही. फक्त मला त्यांना असं म्हणजे हेच बघितलेलं वाटतं त्यांच्यात, ती अशी हे खूप होती की मला काहीतरी जाऊन करायचं काम काय एवढं एक होतं. तर ते जर तुमच्यात असेल ना मुलांमध्ये तर तुम्हाला या क्षेत्रात काही सिद्धी नाहीये. हा, तुम्ही जर वेगळ्या काही गोष्टी घेऊन त्याच्याकडे जात असाल तर मग तुमचा थोडासा भ्रमनिरास होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कलेच्या क्षेत्रातल्या इतर गोष्टींचा सुद्धा अभ्यास थोडाफार केला पाहिजे. म्हणजे नाटक करताना कसं बॅकस्टेज तुम्हाला करा, नाही तर लाईट्स म्हणा किंवा साऊंड, त्या गोष्टी सुद्धा शिकायला पाहिजे. नुसतं ऍक्टिंग व मी आज मनात आलं गेले तिकडे सेटवर आणि असं नाही. तुम्हाला भाषेचा अभ्यास पण चांगला पाहिजे, म्हणजे तुम्ही टिकू शकता. नाहीतर तुम्ही काय जाऊन कराल, एखादी सिरियल कराल, एक नाटक कराल, मग तुमचं पुढचं काय, मग त्याला पुढे काही नाही ना, त्याला पुढे मग तुमचा थांबणार तो प्रवास. जर तुम्हाला चांगली मोठी मजल मारायची असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा करावा लागेल. त्यामुळे मला बरेच जण विचारतात माझ्या मुलीला ह्याच्यात इंटरेस्ट आहे काय करू, पण त्यांच्या मुली इतक्या छोट्या असतात. म्हटलं आत्ता वाटतं तुम्हाला इंटरेस्ट, पण हिचं 10 वर्षांनी कदाचित बदलू शकेल. आत्ता असं काही तुम्ही समजू नका, कारण अभिषेक अमृताची लहानपणी इंटरेस्ट कदाचित वेगळे असतील, पुढे आल्यावर ते बदलले असतील. आणि सगळ्यात गोष्ट सांगायची ठेवायची आहे की शिक्षण पहिली एक तुम्ही कुठली तरी डिग्री घ्या, म्हणजे शिक्षण पाहिजे. तेव्हा असा विचार करू नका की एक जागा तुम्ही वाया घालवली, असं नसतं. शिक्षण कधीही वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. ते तुम्हाला आयुष्यभर तुमची ती व्यक्तिमत्व जे असतं ते त्याच्यामुळे प्रगल्भ होतं. त्यामुळे तुम्ही, आणि तेवढं वय पण तुमचं वाढतं ना, परिपक्वता येते थोडीशी विचारांमध्ये. आता बालकलाकार म्हणून वगैरे बरेच लोक घेतात, हे करतात, ते ठीक आहे. आता पण त्यांच्या अभ्यासावर तेवढं लक्ष केलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना, लहान वयात खूप पैसा हातात आला की प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ती थोडीशी काळजी घेतली आणि त्या मुलांना जर खरंच वाटत असेल की ह्याच्यात करावं, जेव्हा ते वयाने थोडे मोठे होते त्यांना करू द्या. मी तर उलट असं म्हणते की त्यांना अडवू नका, आणि काय 1-2 वर्ष त्यांना करून बघू द्या. त्यांनाच वाटेल की ठीक आहे मला जमतंय, नाही जमत. बॅकअप प्लॅन एखादा तुमचा रेडी ठेवा. एखादं शिक्षण जसं अमृताने जर्नालिझमचं केलं होतं, अभिषेक आर्किटेक्ट झाला होता. जमत नाही, दोन्ही एका वेळेला करता नाही तसं, म्हणजे प्रोफेशन म्हणून हाऊस म्हणून तुम्ही करू शकता की एक जॉब करताय तुम्ही आणि हौशी नाटकात कामं करणं, ते ठीक आहे. पण जर तुम्हाला प्रोफेशन म्हणून करायचं असेल तर एकच करणं जास्त चांगलं. पण तुमचं काहीतरी एक हे पाहिजे, शिक्षण डिग्री हे महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये आणि तुम्ही जर व्यवस्थित असाल वागायला, म्हणजे संस्कार चांगले जर असतील तर तुम्ही कुठलंही क्षेत्र, कधी म्हटलं तर कुठलंच क्षेत्र संपूर्ण चांगलं नाही, कुठलंच वाईट पण नाही, सगळीकडे चांगली माणसं आहेत. त्यामुळे चालतं, तसं काही नाही. ज्यांना इच्छा असेल ते करू शकतात, त्यांनी करावं. म्हणजे वैशाली ताईने आपल्याला खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे, मार्गदर्शन केलंय. आधी डिग्री घ्या आणि मग जे काय करायचं त्याच्यामध्ये योग्य रीतीने पाऊल टाका आणि तिथे कष्ट करण्याची तयारी ठेवा. आणि आईवडिलांना सुद्धा खूप गोष्टींचे म्हणजे करावं लागतं. म्हणजे कशा दृष्टीने सांगते की आता जनरली जेव्हा इंजिनियर होतात मुलं, IT मधले आता मोस्टली असतात, तर मग त्यांना ते पॅकेज मिळतं व्यवस्थित. सगळ्या गोष्टींची तिथे निश्चिती असते की एवढे पैसे तुम्हाला मिळणार, या गोष्टी. आता ह्या क्षेत्रामध्ये हे तसं खूप हे आहे, अनिश्चित. म्हणजे असं तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्या हातात काम असेल असं नाही. काम मिळालं तरच तुम्हाला पैसे मिळतात, कधी कधी नाही मिळत. तर तेव्हा तुम्हाला आईवडिलांना पूर्ण सपोर्ट करावा लागतो. मग तुम्हाला असं वाईट वाटून येणार की बाकीच्यांची मुलं आता सगळी अमेरिकेत छान गेली, छान मस्त करतात आणि आम्ही आता इथेच बसलोय, आमची मुलं नाही. तर तसं नाही, तुम्हाला या गोष्टींची पण तयारी ठेवावी लागेल. आणि
आणि आता बघ ना, म्हणजे जरी आता अभिषेक अमृताने शिक्षण नाही घेतलं या क्षेत्रातलं, बाकीची मुलं आता त्यांच्या बरोबर अमेरिकेत आहेत, कुठे कुठे आहेत, युरोपमध्ये आहेत, लंडनला आहेत तसं. पण या दोघांचं मी तुला सांगते की आज कलेच्या माध्यमातून ते सगळीकडे फिरतात. म्हणजे अभिषेक जेव्हा आता लंडनला गेला, त्याची सिरियल चालू होती तेव्हा नाही का त्याचा सिनेमा तो आला होता सनी नावाचा, त्याचं शूट लंडनला होतं. मला ते इतकं हो, मला तो खूप अभिमान वाटला. म्हणजे इतरांना वाटत असेल काय आता आमची मुलं काय घरोघरी, आता प्रत्येक मूल जातंय फॉरेनला, त्याच्यात तेवढं आता काही नाविन्य राहिलं नाही. पण ते मला का छान वाटलं की आज आपण स्वतः त्या गोष्टीसाठी पैसा खर्च नाही केला किंवा काही लोन काढलं नाही, काही केलं नाही, आणि त्याला म्हणजे त्या कलेच्या माध्यमातून त्या प्रोडक्शननी पैसे देऊन सगळं करून वर त्याला अजून त्या कामाचे पैसे मिळाले आणि परत तो एक अनुभव मिळाला. मला ते खूप छान वाटलं की चला, म्हणजे आपल्याला असं काही वाटून घ्यायची गरज नाही. आज त्यांनी अमृता सुद्धा आता नियम वाटी लागूच्या नाटकाच्या निमित्ताने जवळजवळ तिने सगळं आता जग पालथं घातलंय, म्हणजे सगळे देश झाले तिचे. मला ती तेच म्हणाली की आई बघ तुला कुठेतरी वाटत असेल ना, आम्ही इथे सगळी मुलं आमचे मित्रमैत्रिणी फॉरेनला आहेत पण आम्ही फिरतोय की चांगलं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही मेहनतीने कुठली गोष्ट करता तर चांगलीच होते ती. छान. पण इथे वैशाली तू आलीस आणि आम्हाला इतका सगळा अमृता आणि अभिषेकचा सगळा जो आत्तापर्यंतचा जो जीवन प्रवास सांगितला लहानपणापासूनचा, अतिशय प्रेरणादायी, आणि तुम्ही पालक म्हणून पण खूप त्यांना सपोर्ट करता आणि मुलांच्या कलागुणांना अगदी प्रोत्साहन, आणि ती पण मुलं पण तुमची अगदी कष्ट करणारी आणि विशेष म्हणजे त्यांचे पाय जमिनीवर आहेत त्याचा खूप आनंद वाटतो. आणि आपल्या जिव्हाळा संघातर्फे तुमच्या सगळ्या कुटुंबाला आणि अभिषेक अमृता यांना भरभरून शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. असंच त्यांना भरभरून यश मिळू दे, अजून खूप सिरियल मिळू दे, नाटकं मिळू दे, या शुभेच्छा तुम्हाला. मी सुद्धा तुमचे सगळ्यांचे खूप आभार मानते, कारण तुम्हाला मला असं इथे बोलावं असं वाटलं आणि म्हणजे ऐकावं असं वाटलं, हेच मला खूप आनंद वाटला, छान वाटलं. आणि तुम्ही कार्यक्रम आता मी 5 सालापासून बघते, काय 20 वर्ष जवळजवळ आता होती, इतका छान उपक्रम घेत आहेत, त्यामुळे छान वाटलं आणि मलाही खूप आनंद झाला सगळं. आता वैशाली तुझे छानशे गाण्याने आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. वैशाली छान गाते पण मी तुला म्हटलं तसं माझं हौशी कलाकार आहे सगळ्या, पण आम्हाला आवडेल. दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा, आला आला ग सुगंध मातीचा. श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पान पानातून खेळे, श्रावणात सारे जीव झाले बाई ओले, ऊन हळदीचे पान पानातून खेळे हो, उभी पिके ही डोलती, बाळे झाडांची बोलती, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा. वसुंधरा आज नवरसात उडाली, माळ बगळ्यांची बघ आकाशी उडाली, आकाशी उडाली, श्रीयाळ राजाचा सण चांगुडा मातेचा, नागपंचमीचा देव तो ग शोभला हो, कुणी गौरी ग पूजिती, गोफ रेशमी विणती, आला ग सुगंध मातीचा,
धन्यवाद. जे काय पालक म्हणून मी बोललेले आई म्हणून ते आई आणि बाबा असं दोघे आहेच आहे त्याच्यामध्ये अद्यावत आहे ते.